Praise the Lord. हालेलुया. I welcome all of you in the name of Jesus. तुम्हा सर्वांचं मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात स्वागत करीतो. It is always wonderful to be in the presence of God. आणि नेहमी सुंदर असतं की जेव्हा आपण देवाच्या उपस्थितीमध्ये असतो. And I'll tell you something. मी काहीतरी गोष्टी तुम्हाला सांगतो. The appointment of the church आणि मंडळी बरोबरची किंवा चर्चची जी अपॉइंटमेंट आहे is God ordained. ती देवाने विधित केलेली आहे. Every church प्रत्येक मंडळी which God called, जी देवाने बोलावलेली आहे, ordained by God, देवाने विधित केलेली आहे, established by God, देवाने स्थापित केलेली आहे, you cannot afford to miss. मग तुम्ही ती चुकवली नाही पाहिजे. And I told last time some weeks ago, आणि काही आठवड्यांपूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं the reason why one must come running to the church. आणि एखाद्याने मंडळीमध्ये का पळत यायला पाहिजे. The devil has made them believe that that is the reason you should not come to the church. काही कारण आहेत, त्या कारणासाठी तुम्ही चर्चला जाऊ नका, मंडळीमध्ये जाऊ नका. I'll say again. मी पुन्हा सांगतो, जो कारण की वजह से हम परमेश्वर की उपस्थिति या उसकी सहभागिता में नहीं आते, डेविल ने बताया यही कारण है जिसकी वजह से तुम नहीं आना चाहिए और जिस कारण की वजह से हम पहले आना चाहिए. See, for example, if sickness comes, उदाहरणार्थ जर आपण आजारी असो you must come running to the church. तर तुम्ही मंडळीत पळत आलं पाहिजे. But the devil tells them, पण सैतान काय सांगतो, you are sick, तू आजारी आहेस, don't go to the church. मंडळीत जाऊ नकोस. Where you know that sickness can be healed when you come in the presence of God. आमेन. जर तुम्हाला माहिती आहे की देवाच्या उपस्थितीमध्ये तो आजार निघून जाईल, That's exactly what the devil deceives. आणि तिथेच मग सैतान तुमची फसवणूक And करतो. he says, no, 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 not required. You are sick. तो म्हणतो नाही नाही तू आजारी आहे, जाऊ नको, How काही can you गरज नाहीये. go? How can you go to the church? कसं जाऊ शकतोस तू, It is not possible. शक्यच नाहीये. But the reason for you to come to the church, पण तुम्ही मंडळीत येण्याचं कारण काय आहे. if the devil is attacking, जर सैतान तुमच्यावर हल्ला करतोय, you must come running. तुम्ही पळत आलं पाहिजे. If there are things going against you, you must come running. जर गोष्टी तुमच्या विरुद्ध चालल्यात जीवनामध्ये, तुम्ही पळत मंडळीत आलं पाहिजे. In his presence, God commanded आमेन. life. आमेन. त्याच्या उपस्थितीमध्ये देवाचा आनंद आहे किंवा जीवन आहे. In his fellowship, God said, I will release life. आमेन. तो म्हणतो त्याच्या उपस्थितीमध्ये, त्याच्या सहभागितेमध्ये, उसके सहभागिता में. तो जीवन मोकळं करतो. Where? कधी? In his fellowship. त्याच्या सहभागितेमध्ये. And the devil knows this. आणि सैतानाला हे माहिती And आहे. I'll tell you, the devil knows the word. आणि मी तुम्हाला सांगतो, सैतानाला वचन माहिती आहे. Don't be shocked. आश्चर्य वाटून घेऊ नका. हाँ? Devil को word कैसे मालूम? शैतान को कैसे वचन मालूम? The devil knows the word better than you and me. तुमच्या आणि माझ्यापेक्षा सैतानाला जास्त वचन माहिती आहे चांगलं. Are you shocked when you hear this? तुम्हाला आश्चर्य वाटलं का जेव्हा तुम्ही हे ऐकलं. The only thing he comes and tells you the word in a different way. पण तो काय करतो, तेच शब्द किंवा तेच वचन तुम्हाला विरुद्ध अर्थाने सांगतो. He will deceive you by the same word. आणि त्याच वचनाद्वारे तो तुमची फसवणूक करतो. As he deceived Eve. जसं त्याने त्या हवेला फसवलं. You must come running. तुम्ही पळत यायला पाहिजे मंडळीमध्ये. There cannot be a compromise for God's fellowship. आणि देवाच्या उपस्थितीबरोबर तुम्ही कॉम्प्रोमाइज केलं नाही पाहिजे, त्याला रद्द नाही केलं पाहिजे, God दुर्लक्ष नाही says, केलं when पाहिजे. you seek me and my kingdom first, देव म्हणतो जेव्हा तुम्ही माझं आणि माझ्या राज्याचा शोध घेता, when you first give me the place, जेव्हा तुम्ही प्रथम स्थान तुमच्या जीवनात मला देता, rest all things God says you don't need to even think about. आमेन. देव म्हणतो मग बाकीच्या ज्या गोष्टी तुमच्या जीवनातल्या आहेत त्याचा विचार सुद्धा तुम्ही करू नका, त्याची काळजी मी घेतो. I'm telling you,
मी तुम्हाला सांगतो by my experience, माझ्या अनुभवाद्वारे when I gave the first place to God, जेव्हा मी माझ्या परमेश्वराला प्रथम स्थान दिलं माझ्या जीवनामध्ये years I've been in Christ. आणि इतक्या वर्ष ख्रिस्तामध्ये असून When I gave first place and priority to God and His things, आणि जेव्हा मी देवाला परमेश्वराला प्रथम स्थान दिलं माझ्या जीवनामध्ये till date I never prayed for what I needed. आणि आजपर्यंत मला कशाची गरज आहे त्या गोष्टीसाठी मी कधी प्रार्थना केली नाही. I never prayed. मी कधीच प्रार्थना केली I नाही. never prayed for a house. माझ्या घरासाठी मी कधी प्रार्थना I नाही never केली. prayed for a vehicle. माझ्या कारसाठी व्हेइकलसाठी I प्रार्थना केली never नाही. prayed for anything. कुठल्याच गोष्टींसाठी मी प्रार्थना केली नाही. God kept adding. देव त्याच्यामध्ये भर घालत गेला. He just kept adding. तो त्याच्यामध्ये भर घालत गेला. God's word is true. देवाचा शब्द हा खरा आहे. He is true. तो खरा शब्द आहे. And He is faithful to His word. आमेन. आणि तो त्याच्या शब्दाला विश्वासू आहे. जागणारा परमेश्वर आहे. Hallelujah. हालेलुया. Praise God. हालेलुया. You know, our life is the product of our choices. आणि आपलं जीवन हे आपण कुठली निवड करतो त्याचं प्रोडक्ट आहे. If I am in this way, it is my choice. आणि जर मी एका मार्गावर आहे तर ती माझी निवड आहे. If I am sick today, it was my choice. जर मी आज आजारी आहे तर ते माझी निवड आहे. If I am healthy, it's my choice. आमेन. आणि जर मी आरोग्यदायी आहे तर ती माझी निवड आहे. If I am blessed, it was my choice. आणि जर मी आशीर्वादित आहे तर ती माझी निवड आहे. If I am struggling, it was my choice. आणि जर मी संघर्ष करतोय जीवनामध्ये तर ती माझी निवड आहे. You may say, why will I choose my life to be strugglesome? आणि तुम्ही म्हणताल मग मी असं संघर्षमय जीवन का निवडेल? Why will I choose to become sick? आणि मी आजारी पडण्याचं का निवडेल? But you know the Bible says it is your choice. पण तुम्हाला माहिती आहे का पवित्र शास्त्र सांगतं ही तुमची निवड आहे. Whether you don't know or know, but the Bible says it became your choice. तुम्हाला माहिती असो किंवा नसो पण पवित्र शास्त्र सांगतं ती तुमची निवड आहे. In the Garden of Eden, आणि एदन बागेमध्ये God put Adam and Eve. देवाने आदाम आणि हव्वेला ठेवलं. And God told Adam, there are everything before you. आणि देवाने सांगितलं आदामाला तुझ्या पुढे सर्व काही आहे. All trees are before you. सर्व झाड तुझ्या पुढे आहेत. The tree of life is before you. जीवनाचं झाड तुझ्या पुढे आहे. The tree of knowledge of good and evil is before you. बरा वाईटाचं ज्ञान देणारं झाड सुद्धा तुझ्या पुढे आहे. God told him what to eat and what not to eat. आणि देवाने आदामाला सांगितलं होतं काय खायचं आणि काय नाही खायचं. But finally Adam made the choice. पण शेवटी आदामाने निवड केली. God did not force anything. देवाने त्याला जबरदस्ती बळजबरी केली नाही. Remember, in our life, आणि म्हणून लक्षात ठेवा आपल्या जीवनामध्ये सुद्धा God never forces anything. देव कोणालाही जबरदस्ती करत नाही. He will never forcefully bless you. तो कोणालाही जबरदस्तीने आशीर्वादित करणार He will नाही. never forcefully make you come behind him. आणि तो तुमच्या मागे त्याच्या मागे जाण्यासाठी तुम्हाला जबरदस्ती करणार वो नाही. कभी भी जबरदस्ती नहीं करेगा. That's the quality of our God. आणि हीच आपल्या देवाचा गुणधर्म आहे. Because if anything happens, he is not to be blamed. आणि कारण की जर तुमच्या जीवनात काय घडलं तर त्याला दोष लागू नये. Who is to be blamed when Adam fell? Not God. आणि आदाम पडला तेव्हा कोणावर दोष लावण्यात आला? देवाला नाही. Many have a question. God तूने वो ट्री क्यों रखा वहां पे? अगर नहीं रखते तो नहीं खाता था. But God says, I always give you a choice. पण देव म्हणतो मी नेहमी तुम्हाला निवड दिली होती. You have to choose. तुम्हाला निवड करायची होती. Coming into His fellowship or not coming is your choice. आणि या सहभागितेमध्ये येणं किंवा न येणं ही तुमची निवड आहे. Healing or health is your choice. आमेन. आरोग्य आणि स्वास्थ्य ही तुमची निवड आहे. If someone is sick, आणि जर सपोज कोणीतरी आजारी आहे, it is because that person chose to ignore the word of health. कारण त्या मनुष्याने आरोग्याचं जे वचन आहे त्याला दुर्लक्षित He केलं. chose to ignore Jesus, who is the healer. आमेन. आणि जो मनुष्य जो आरोग्य देणारा आपला येशू ख्रिस्त आहे त्याला दुर्लक्षित केलं. You may say, but no, I never said no to Jesus. पण तुम्ही म्हणताल मी तर येशू ख्रिस्ताला कधी नाही म्हणाले नाही. I never told him don't bless me. आणि मी कधीच नाही म्हणाले की मला आशीर्वादित करू Or नकोस don't heal me. किंवा मला आरोग्य देऊ नकोस. I want to be healed. मला हवंय मी आरोग्यदायी I want असावं. to be blessed. मला हवंय मी आशीर्वादित But असावं. your action shows wrong choice. पण तुमची जी कृती आहे ती चुकीची निवड दर्शवते. Are you getting me? तुम्हाला समजतंय का? When you give first place to God,
जेव्हा तुम्ही प्रथम स्थान त्या परमेश्वराला देता, everything lines up after you. मग सर्व गोष्टी बरोबर होतात. सब आपके पीछे लाइन लग जाएंगे. आमेन, हालेलुया. I'm telling you, this is my experience. माझ्या अनुभवाद्वारे मी हे सांगत आहे. Even till today, I have not prayed for any material blessing. आणि आजपर्यंत मी कुठल्याही भौतिक गोष्टींसाठी प्रार्थना केली नाही. Never. कधीच नाही. Never. कधीच नाही. It got added. त्या येत राहिल्या माझ्या जीवनामध्ये, त्याची भर घालत राहिला देव. See, when you are connected to the vine, जेव्हा तुम्ही त्या खोडाशी जोडलेले असता, it just keeps coming. त्यातनं भर येत राहते, What? पोषण येत राहतं, Keeps coming. पोषण येत राहतं, गोष्टी Praise येत God. राहतात, Blessings keep coming. आशीर्वाद येत राहतात, Health keeps flowing. मदत येत राहते, Provision keeps flowing. पुरवठा येत राहतो. Whatever you need, it comes. आमेन. ज्या कुठल्या गोष्टींची तुम्हाला गरज आहे त्या गोष्टी येत राहतात. Why? का? Because everything is in the vine. आमेन. कारण सर्व गोष्टी त्या खोडामध्ये आहेत. And when you are connected to the vine, आणि जेव्हा तुम्ही त्या फांदीला, त्या खोडाला जोडलेले असता, whatever is in the vine is in you. आमेन. जे काही त्या खोडामध्ये आहे ते तुमच्यामध्ये येतं. Whatever life is in the vine, the same life flows in you. आमेन. आणि जे जीवन त्याच्यामध्ये आहे तेच जीवन तुमच्यामध्ये वाहतं. Praise God. You हालेलुया. don't have a different life. तुमच्यामध्ये कुठलं वेगळं जीवन येत नाही. You have the same life. आमेन. तुम्ही तेच जीवन घेऊन चालता. God's life. देवाचं जीवन, The same life. तेच जीवन. Hallelujah. हालेलुया. There was a time अशी एक वेळ होती in the Bible पवित्र शास्त्रात, where Jesus, I'll tell you something wonderful about Jesus. आणि एक अद्भुत गोष्ट, उत्तम गोष्ट मी तुम्हाला येशू ख्रिस्ताविषयी सांगतो. Jesus, you will always see him तुम्ही येशू ख्रिस्ताला नेहमी either healing people लोकांना बरे करताना पाहताल, or he's healed and going somewhere, किंवा त्याने कोणाला तरी बरं केलंय आणि मग तो चाललाय or असं he's पाहताल, going to heal someone. किंवा कोणाला तरी तो बरं करण्यासाठी चाललेला आहे. He is very close to the healing ministry. तो नेहमी ते आरोग्य देणारी जी सेवा आहे त्याच्या जवळ होता. ती त्याच्या जवळची सेवा होती. Because he does not want one of God's child to become sick त्याला नकोय की देवाचं एकही लेकरू आजारी असावं or suffer in that sickness. किंवा त्या आजाराच्या त्रासामध्ये असावं. And that's why you see in the whole of Bible, आणि म्हणून तुम्ही पूर्ण पवित्र शास्त्रामध्ये पाहताल, Jesus' most prominent ministry is healing. आणि येशू ख्रिस्ताची सर्वात उत्तम सेवा किंवा नेहमीची सेवा काय होती, तर लोकांना आरोग्य देणं. सबसे दिखने वाला सेवा कौन सा है? Prominent कौन सा है? Healing. हालेलुया. Right from the time the Holy Spirit came upon him, ज्या क्षणी त्याच्यावर पवित्र आत्मा उतरून आला, he immediately started. त्याने लगेचच त्याची आरोग्याची सेवा सुरू केली. Till 30 years, 30 वर्षापर्यंत Jesus did not perform a single miracle. त्याने एकही चमत्कार त्याच्या जीवनामध्ये केला नाही. 30 For the वर्षापर्यंत. first 30 years, he was only in God's presence. पहिले 30 वर्ष तो फक्त देवाच्या उपस्थितीमध्ये बसला. In the first 30 years, he only knew the scriptures. आणि पहिले 30 वर्ष त्याने अनेक त्याचे वचन जाणून घेतली, देवाचा शब्द जाणून He घेतला. studied the scriptures. त्याने त्याचा अभ्यास केला वचनांचा. And after 30 years came, आणि जेव्हा 30 वर्ष झाली, the Holy Spirit came. देवाचा आत्मा त्याच्यावर उतरून आला. When he was baptized, जेव्हा त्याचा बाप्तिस्मा झाला, he was anointed. जेव्हा तो अभिषिक्त झाला, And from that time, he started his ministry. आणि त्या क्षणानंतर त्याने त्याची आरोग्याची सेवा सुरू केली. And the most prominent ministry was healing. आणि त्याची सर्वात प्रॉमिनंट सेवा कुठली होती? आरोग्य देण्याची. Hallelujah. Amen. You can expect health and healing Amen. because your Lord has not stopped his healing ministry Amen. even Hallelujah. now. म्हणून त्याच्याकडनं तुम्ही आरोग्याची अपेक्षा करू शकता, कारण त्यांनी ती सेवा बंद केलेली नाही. The Bible says पवित्र शास्त्र आपल्याला सांगतो, he began the ministry, त्याने सेवेची सुरुवात केली, but nowhere the Bible says he ended that ministry. पण असं कुठंच लिहिलं नाही की त्यांनी ती सेवा थांबवली. He began his healing service, त्यांनी त्याची आरोग्य देण्याची सेवा सुरू केली, but nowhere the Bible says he has stopped his healing service. पण तिथे पवित्र शास्त्रात असं कुठंच लिहिलं नाही की त्यांनी ती सेवा थांबवली. Oh, many churches teach, no, that was for that time. अनेक मंडळी शिकवतात की ते त्यावेळेसाठी होतं. वो टाइम के लिए था जब शिष्य लोग थे, apostles लोग थे, जीसस था. आज नहीं होता है वो. आज के दिन में आरोग्य नहीं होता है. But I can show you
पण मी तुम्हाला दाखवू शकतो and I can prove it to you. आणि मी तुम्हाला त्याचा पुरावा देऊ शकतो. Jesus is still in the healing आमेन. ministry. येशू ख्रिस्त अजूनही त्या आरोग्य देण्याच्या सेवेमध्ये आहे. So don't lose hope. म्हणून आशा गमवू नका. Don't lose hope. तुमची आशा तुम्ही गमवू नका. The girl who used to come, Sister Vanita, when God raised her instantly from the bed, आमेन. आणि आपल्या इथे एक बहीण याची वनिता, instantly she rose up from that bed. तिला काहीतरी झालं होतं, तिचा पाठीचा कण्याला प्रॉब्लेम आला होता, तर ज्या क्षणी प्रार्थना केली त्या क्षणी ती बेडमधनं उठली. That shows Jesus is in the healing business. आमेन. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. If you need healing, जर तुम्हाला आरोग्य हवं आहे, the Lord is here tonight. आमेन, आज प्रभू येशू ख्रिस्त इथं उपस्थित आहे. Let it be any sickness. कुठलाही आजार असू द्या, I am believing मी विश्वास ठेवतो, even for those miracles to happen आणि जे चमत्कार तिथे घडले, where there are no organs in the body, आणि जेव्हा तुमच्या शरीरामध्ये कुठला ऑर्गन नसेल किंवा अवयव नसेल, and the organ will be created. तो अवयव तिथे निर्माण होईल. In the afternoon when the Lord was speaking to me, आणि दुपारी देव माझ्याशी बोलत होता, the Lord told me in the garden of Gethsemane, आणि देवाने मला सांगितलं की गेत्सेमनी बागेमध्ये Peter raised his sword and cut off Malchus's ear. आणि पेत्राने त्या माल्कसचा कान कापून टाकला तरवारीने. But when Jesus came, पण जेव्हा येशू ख्रिस्त आला, he put his hand on Malchus's ear. त्याने त्याचा हात त्याच्या कानावर लावला. A new ear came. आमेन. आणि तिथे नवीन कान आला. He did not take the old ear and started stitching. त्याने तो अगोदरचा घेतला आणि तिथे त्याचं स्टिचेस घातले नाहीत, टाके घातले नाहीत. वैसा नहीं किया, उधर से उठाया, स्टिच करता मैं, रुको. God says new ear. आमेन. देवाने नवीन A कान new तिथे निर्माण organ. केला, नवीन अवयव. If it is not there, जर तिथे तो नाहीये, God will create it. आमेन, देव तो निर्माण करेल. I believe for that. आणि मी विश्वास ठेवतो त्या गोष्टीमध्ये. I believe new organs will be created for Amen. those Hallelujah. people who have organs missing inside their body. आमेन. आणि ज्या कोणाच्या शरीरामध्ये कुठलाही अवयव नाही, तर मी विश्वास ठेवतो की देव तिथे तो निर्माण करेल. If the Lord has spoken by His word, that means His word will work. आमेन. आणि जर देव वचनाद्वारे मला बोलला आहे, तर त्याचा वचन सत्यात उतरेल. I have the daring to do it आणि माझ्यामध्ये मी ते धाडस करतो ते करण्याचं. because I am not going to do it. कारण मी ते करणार नाही, He is going to do it. तो ते करणार आहे. I am just the channel. मी फक्त त्याच्यासाठी माध्यम I आहे. am only the channel. मी फक्त माध्यम आहे. Praise God. And I हालेलुया. am telling you this ministry, आणि मी तुम्हाला सांगतो ही सेवा जी आहे, and I am praying that God, the same anointing will come upon my people. आणि मी विश्वास ठेवतो, प्रार्थना करतो की तोच अभिषेक माझ्या लोकांवर येऊ The दे. same anointing that you'll put upon me will flow upon my ministry. आणि मी अशी प्रार्थना करतो, परमेश्वरा, जो अभिषेक तू माझ्यावर ठेवला तोच अभिषेक माझ्या लोकांवर येऊ दे. Even you will go and pray and creative miracles will happen. हालेलुया. तुम्ही पण जाऊन अशी प्रार्थना करताल तर असे चमत्कार घडतील. You will lay hands on the limbs and limbs will appear. आमेन. आणि तिथे पाय नसतील तिथे पाय येतील. You will lay hands on their ears and their ears will grow. आमेन. आणि कान नसेल का तर तिथे कान येतील. If their eyes were removed from the socket, आणि त्या पूर्ण त्याचे डोळे त्या सॉकेट मधनं काढले गेले असतील, when you lay your hand, new eyeballs will आमेन, come. तुम्ही हात ठेवताल आणि तिथे नवीन डोळे येतील. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. विश्वास ठेवा. I am not just telling you for the sake of encouraging you. I am telling what God is about to do through us. आमेन. आणि मी तुम्हाला असंच सांगत नाहीये, पण देवाने मला सांगितले ते मी तुम्हाला सांगत आहे. Hallelujah. हालेलुया. विश्वासाने बोला, मी स्वीकार करतो हा अभिषेक. Jesus, येशू ख्रिस्त one day, एके दिवशी he was going from Capernaum, आणि कफरनहूमातून, and suddenly a man who was high in the position, आणि एक उच्च पदस्थ असा एक मनुष्य त्याला भेटला. and he says, तो म्हणाला, Lord, प्रभू, my servant is sick home. माझा नोकर घरी आहे, तो आजारी He आहे. is very sick. तो खूप आजारी आहे. I need you to heal him. आणि मला हवंय की तू त्याला बरं करावं, त्याला Jesus आरोग्य says, द्यावं. येशू म्हणाला, Okay,
ठीक आहे, let's go. आपण जाऊया, I will come to your home. मी तुझ्या घरी येतो. But this man says, पण तो मनुष्य काय म्हणाला? Lord, प्रभू, don't come. येऊ नकोस, Don't come to my home. माझ्या घरी येऊ नकोस, I'm not worthy आणि मी त्याच्या पात्र नाहीये that you come to my home. की तू माझ्या घरी यावस. From here, इथूनच speak one word. तू एक शब्द बोल आरोग्याचा. When you speak one word, जेव्हा तू शब्द बोलशील, my servant in my house, he will Amen. be healed. माझा नोकर जो घरी आहे तो तिथं बरा होईल. And when Jesus heard this, आणि जेव्हा येशू ख्रिस्तानी हे ऐकलं, Jesus was marveled. तो आश्चर्यचकित झाला. He was आश्चर्यचकित हो गया वो. आमेन. Who is this man who is saying मेरे घर में मत आ हा कोण मनुष्य आहे की तो म्हणतोय की माझ्या घरी तू येऊ नकोस, और यही से शब्द बोल पण इथूनच शब्द बोल, ताकि मेरा जो नौकर है घर में चंगाई प्राप्त करे. आमेन. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. And then Jesus marvels and he is going. आणि त्याला आश्चर्य वाटलं आणि ते दोघे चालायला लागले. And that man is healed at home. आणि त्या मनुष्याला तिथे घरी आरोग्य मिळालं. Now, next day, दुसऱ्या now दिवशी, listen to this very carefully. लक्षपूर्वक आहे का? Next day, दुसऱ्या दिवशी Jesus plans his journey. आणि येशू ख्रिस्त त्याच्या प्रवासाविषयी उसका एक विचार जर्नी करत असतो. प्लान करता है. योजना आखतो प्रवासाची. सुबह सुबह निकलता है. सकाळीच तो निघतोस And he goes to one town आणि तो एका शहरामध्ये जातो, called Nain. नैन ह्या गावामध्ये You जातो. heard this name, Nain, तुम्ही ऐकले का? in the Bible? पवित्र शास्त्रामध्ये. Nain city was very far from Capernaum. आणि कफरनहूम पासून ती खूप लांब आहे. It was 21 miles away. 21 मैल 21 मील यानी कि कितना, कम से कम 30 किलोमीटर रहेगा. No aeroplane, no train, no bullet train, no metro, no car, no jeep, nothing. Jesus walking. कुठलेच व्हेइकल नाहीत. येशू ख्रिस्त चालत जातो 30 kilometers from Capernaum to Nain. 30 किलोमीटर. He started early. तो सकाळी प्रवासाला सुरुवात करतो. Holy Spirit told him, start early, you have to reach Nain. आणि पवित्र आत्मा त्याला सांगतो की सकाळीच तू सुरुवात कर आणि तुला तिथं नैन या शहरामध्ये पोहोचायचं. And Jesus and all his disciples are on the way. आणि येशू ख्रिस्त आणि त्याचे शिष्य त्या प्रवासाला सुरुवात The करतात. Bible says in Luke chapter 7 verse 11 to 17. आणि लूक 7:11 मध्ये आपण पाहूया. Luke 7:11 to 17. Let's open our Bibles. लूक 7:11. And it came to pass the day after he went into the city called Nain, and many of his disciples went with him along with much people. आणि अनेक त्याचे शिष्य आणि लोक त्याच्या बरोबर गेले त्या नैन शहरात जाण्यासाठी. The Bible says, along with the disciples, शिष्यांबरोबर many people went with Jesus, अनेक लोक त्याच्या बरोबर गेली. traveling 30 kilometers. 30 किलोमीटर ते चालत गेले. And now when he came close to the city gate, आणि जेव्हा त्या शहराच्या गेट प्रवेशद्वाराजवळ ते येतात, behold, there was a dead man carried out, the only son of his mother, and she was a widow, and much people of the city was with her. आणि अनेक कोणीतरी वाच. तो गावाच्या वेशीजवळ येऊन पोहोचला तेव्हा पहा कोणा एका मृत माणसाला बाहेर नेत होते. तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा असून ती विधवा होती आणि त्या गावचे पुष्कळ लोक तिच्याबरोबर होते. Jesus, येशू ख्रिस्त coming to Nain, नयन ह्या शहरात प्रवेश he करत comes to असतो the city gate. आणि तो त्या वेशीजवळ येतो. You know, प्रवेशद्वाराजवळ those येतो. times every city had a gate, आणि त्यावेळेस प्रत्येक त्या शहराला एक प्रवेशद्वार असायचं and they had to enter through that gate. आणि त्यांना त्या प्रवेशद्वारातून प्रवेश करायचा And असतो. as he was entering आणि जसा तो प्रवेश करत असतो with his disciples त्याच्या शिष्यांबरोबर and a big crowd following Jesus, आणि मोठी गर्दी त्याच्या मागे येत असते. you know why Jesus had so much of crowd? तुम्हाला माहिती आहे येशू ख्रिस्ताबरोबर एवढी गर्दी का Because असायची? all these people saw every miracle that Jesus did.
कारण त्यांनी प्रत्येक चमत्कार पाहिला होता येशू They were ख्रिस्ताने केलेला witnesses to Jesus' ministry of healing. आणि ते त्या येशू ख्रिस्ताच्या सेवेचे साक्षीदार होते. They saw the healings and miracles and dead being raised and lame walking by their own eyes. त्यांनी अनेक चमत्कार जे येशू ख्रिस्ताने केले होते ते पाहिले होते. So wherever Jesus went, this whole crowd went. म्हणून येशू ख्रिस्त जिथे जायचा तिथे ही सर्व गर्दी यायची. And as Jesus was coming to the city gate, आणि जसा येशू ख्रिस्त त्या वेसीतून प्रवेश करत असतो, a big crowd was carrying a dead body. आणि लोकांची गर्दी एक डेड बॉडी घेऊन चाललेली असते. एक dead body लेके जा रहे थे. वो city gate से बाहर आ रहे थे. They were coming out of the city gate. आणि त्या वेसीतून ते बाहेर येत असतात. And Bible says this boy was a young boy. आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगतो की हा जो मुलगा मेलेला आहे तो तरुण मुलगा आहे. वो young boy है. तरुण मुलगा होता. और उसकी mother was a widow. आणि त्याची आई विधवा होती. She was a widow. ती विधवा होती. And a widow loses her only son. आणि त्या विधवेने तिचा एकुलता एक पुत्र गमावला होता. First of all, she lost her husband. प्रथम तिने तिचा नवरा गमावला. Now she had only son. आता तिचा तो एकुलता एक पुत्र होता, मुलगा होता. Even the son died before time. आणि तो मुलगा सुद्धा वेळेआधी मरण पावला. You can imagine the condition of the widow. आणि तुम्ही कल्पना करा त्या आईचं कसं झालं असेल, She परिस्थिती कशी she असेल. had no one now remaining. आता तिच्या जवळ कोणीच राहिलं नव्हतं. Husband gone. नवरा गेला, Only son gone. एकुलता एक पुत्रही गेला. The hope of living disappeared. आणि जीवनाची जी आशा होती ती निघून गेली. Her future was a question for her. आणि भविष्यापुढे आता क्वेश्चन मार्क, प्रश्नचिन्ह होतं. In those days when a widow has no sons or no daughters, they are supposed to be working in someone's farm. आणि त्यावेळेस असं होतं की जर विधवा असेल, त्यांना कोणी मागे पुढे नसेल, तर कोणाच्या तरी शेतामध्ये त्यांना काम करावं लागायचं. But there was no hope. She said, I don't know what is going to happen. आणि ती म्हणाली, आता मला माहित नाही माझं कसं होईल पुढे. My only son who was my hope, I lost him. आणि माझी आशा होती माझा एकुलता एक पुत्र, त्याला सुद्धा मी गमावलं. She had put all her trust upon the son, but the son died before time. तिने सर्व आशा त्या मुलावर लावली आणि तो मुलगाही मरण पावला. Many times it happens. अनेकदा असं घडतं. I have seen in the world, even in my office, I saw, young sons dying in accidents. माझ्या ऑफिसमध्ये मी पाहिलं आहे, एक तरुण मुलगा मरण पावला. A young son. एक तरुण मुलगा. He was with his mother. तो त्याच्या आई बरोबरच होता. From behind, one big car comes and dashes them. आणि त्यांच्या वाहनाला मागून एक मोठी कार आली आणि धडक दिली. The mother was left, the son died. आणि आई राहिली आणि तो तरुण मुलगा मरण पावला. When they told that your son has died, जेव्हा त्या स्त्रीला सांगण्यात आलं की तुझा मुलगा मरण पावलाय, she was out of control. तिला ते पचलंच नाही. ती She was out मोठ्याने of रडून control. लागली. Her BP went up and down. तिचा बीपी वर खाली जात होता. She just broke. ती पूर्णपणे तुटून गेली. She was also a widow. ती सुद्धा विधवा. And I saw आणि मी पाहिलंय the same condition was with this widow. तशीच परिस्थिती या विधवेशी सुद्धा होती. She said, I don't know what is going to be my life in the future. ती म्हणाली, आता मला माहित नाही माझं भविष्य कसं असेल. No one to take care. आता कोणीच माझी काळजी घ्यायला नाहीये. I don't know how will I survive even financially. आणि मला माहित नाही आता मी आर्थिकरित्या सुद्धा कशी पुढे जाईल. And everyone in the city gathered to help her. आणि प्रत्येक गावातलं मनुष्य तिच्या मदतीला आला. They made all the funeral process. त्यांनी ते सर्व फ्युनरलची तयारी केली. Right, है ना? जब हम लोग देखते हैं अगर कोई मरता है, how the funeral process is set up. In those times, त्यावेळेत when the funeral happens, जेव्हा कुठलीही अशी मयत व्हायचं, they used to call professional mourners. आणि ते प्रोफेशनल म्हणजे त्यांचं जे जो व्यावसायिक रोने वाले लोग हैं ना, व्यावसायिक, हाँ, जिनको पैसा देके वो लोग रोते हैं. Yeah, this is true. It happens. Even in India, I think we know there are professional mourners, professional criers. रुदाली बोलते हैं उन लोग को. थोड़ा पैसा देगा, ऐसा रोएंगे ना जैसे उनका खुद का मरा है. Never in life you must have seen people crying like that as these people cry.
आणि अशी लोक ते रडतात because they have to create that atmosphere. कारण त्यांना ती परिस्थिती निर्माण करायची असते And in the forefront they go in the funeral. आणि त्या मैतीच्या पुढे ते चालत असतात. In the funeral you also have pipers, you know, the ones who play the flute, pipe. जो Flute flute, वा- क्योंकि sad music play दुःखाचं होना चाहिए. म्युझिक, Sad music, आगे रोने वाले, बीच में musicians, sad music एकदम, क्योंकि there was a specific type of music played at funeral. आणि त्या फ्युनरल किंवा मैतीच्या सभेमध्ये एक विशेष प्रकारचं दुःखाने भरलेलं म्युझिक वाजवतात. But you can imagine the body on the shoulders of these people and the mother following the dead body of a young son. आणि तुम्ही कल्पना करा त्या मैतीच्या पुढे त्या विधवा स्त्रीचं जो एकुलता एक मुलगा तिचा मरण पावला तिची परिस्थिती काय असेल. What must be her heart? तिचं हृदय कसं पिळवटून How निघालं much असेल she must have been broken. आणि किती ती तुटली असेल. But praise God. पण देवाची स्तुती असो, As this funeral process is coming out, जशी ही मयत चाललेली होती, someone is entering inside. आमेन, कोणीतरी तिथे प्रवेश करत होता. Someone was entering inside the कोणीतरी gate. तिथे प्रवेश करत होता. He was no one else but Jesus. आमेन. तो दुसरा तिसरा कोणी नसून आपला प्रभू येशू ख्रिस्त होता. I'm telling you, at the right time, Jesus came. आमेन. आणि योग्य वेळेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त आला. The Bible says the son had just died some time ago. आणि तो मुलगा काही वेळापूर्वीच मरण पावला होता. Some time ago. काही वेळापूर्वीच तो मरण पावला And होता. Jesus enters at the right time. आणि योग्य वेळेमध्ये येशू ख्रिस्ताने प्रवेश केला तिथे. They meet at the city gate. आणि ते त्या सिटी गेटला त्या वेसीवर भेटले. Jesus enters the city. आणि जेव्हा येशू ख्रिस्त त्या शहरामध्ये प्रवेश करत होता, The first thing that he sees in the city is this dead body. आणि प्रथम त्या शहरामध्ये प्रवेश करताना काय पाहिलं त्यांनी, तर ही मयत सभा. But when he goes inside, पण जेव्हा तो आतमध्ये गेला he straight away looks at that widow. आणि त्याने त्या स्त्रीकडे पाहिलं And he tells the widow, आणि त्या विधवा स्त्रीला त्याने सांगितलं, woman, स्त्री, don't cry. की रडू नकोस, Don't cry. रडू नकोस. You know, when you go to the funeral जेव्हा तुम्ही मैतीला जाता and when you tell people जिनका कोई मरा है, नहीं मत रो, can you do anything about it? You can only tell मत रो. लेकिन इससे ज्यादा कुछ नहीं कर सकते, है ना? But when Jesus says don't cry, आणि जेव्हा येशू ख्रिस्त म्हणाला की रडू when नकोस, Jesus says don't fear, आणि येशू ख्रिस्त जेव्हा म्हणतो घाबरू when नकोस, Jesus says don't give up, आणि येशू ख्रिस्त जेव्हा म्हणतो की सोडून देऊ नकोस, that means he's about to do something. आमेन, याचा अर्थ तो काहीतरी करण्याच्या तयारीला आहे. And he tells the widow, don't cry. आणि तो विधवेला सांगतो की रडू नकोस, Don't cry. रडू नकोस, Don't cry. रडू नकोस. This widow must be surprised. Who is this man coming and tell me don't cry? आणि तिलाही असं वाटलं असेल की कोण हा मनुष्य आहे माझ्या जवळ आला आणि मला म्हणतोय रडू नकोस. She did not know who Jesus is. आणि तिला तर माहित नव्हतं येशू ख्रिस्त कोण आहे. I just lost my young son. मी आत्ताच माझ्या तरुण मुलाला गमावलं आहे. And someone coming and tell me don't cry. आणि असा हा कोणतरी अनोळखी येतोय आणि मला म्हणतोय की रडू नकोस. Jesus goes and touches, you know, एक लकड़े का फ्रेम था, जिस लकड़े के फ्रेम के ऊपर उस लड़के को लिटाया गया था. त्या तिरडीवर त्याला ठेवलेलं होतं. और वो लकड़ी के फ्रेम को बाइबल कहता है जीसस जाके टच करता है. आमेन. आणि त्या तिरडीला तो जाऊन स्पर्श करतो येशू ख्रिस्त. The frame on which the body was kept, Jesus touches it. हालेलुया. त्या तिरडीला जाऊन येशू ख्रिस्त स्पर्श करतो. And he says, आणि तो म्हणतो, suddenly everyone becomes silent. आणि सगळे स्थिर होतात, स्तब्ध होतात. Because no one is allowed to touch the body. कारण कोणालाही त्या बॉडीला किंवा त्या मैतीला हात लावायची परमिशन नव्हती. इज़राइल में अगर कोई मरता था तो वो बॉडी को टच करना बोले तो शापित या निषेध था. नो वन, कोई भी स्पर्श नहीं कर सकता. यानी कि अगर आपने टच किया आप दूषित हो जाएंगे, आपने टच किया आप मैले हो जाएंगे. That was the thought. असा त्यांचा विचार असायचा. But Jesus went and touched. पण येशू ख्रिस्त जाऊन त्या तिरडीला स्पर्श करतो. Suddenly there was a silence. आणि अचानक तिथे शांतता पसरते. Suddenly the pipers जो फ्लूट प्ले कर रहे थे शांत हो गए. सगळे शांत होतात. जो रोने वाले आगे थे सारे शांत हो गए. Everyone watching at Jesus. सब लोग यीशु की ओर देख रहे. सर्वजण येशूकडे पाहत असतात. ये क्या चल रहा है? What is happening?
pin drop silence. In that silence, आणि त्या शांततेमध्ये त्या शांततेमध्ये one voice comes. एक आवाज येतो, Arise. उठ, Arise. उठ, Arise. उठ. That was a voice of Jesus. आमेन. आणि तो असतो येशू ख्रिस्ताचा आवाज. He speaks to that dead body तो त्या मैतीला, त्या मुलाशी बोलत असतो, and he मेलेल्या, says, Arise. आणि त्याला म्हणतो उठ. Everyone watching what is happening. आणि सर्वजण पाहत असतात लक्ष देऊन. एक तो अलाउ नहीं टच करने का, ऊपर से जीसस डेड बॉडी से बात भी कर रहा है. What is happening? काय When घडत आहे Jesus सर्व. says arise, आणि जेव्हा येशू ख्रिस्त म्हणतो उठ, the body which was lying flat, आणि जी तो मुलगा त्या तिरडीवर झोपलेला होता, मेलेला होता, suddenly त्याची his बॉडी होती. chest goes up and down. आमेन, हालेलुया. Suddenly his eyes starts going up आमेन, हालेलुया. and then he gets up and sits आमेन. आणि on तो that उठून place. बसतो. हालेलुया. Hallelujah. And the Bible says he starts speaking. आणि तो मुलगा बोलायला लागतो. I'll tell you something. मी तुम्हाला काहीतरी सांगतो. Wherever Jesus passed by, जिथं कुठे येशू ख्रिस्त गेला, whenever he met any person who was sick, palsy, crippled, lame, blind, whoever he met, they never remained the same. हालेलुया. आणि कुठल्याही आंधळ्या, पांगळ्या, लुळ्या कोणालाही येशू ख्रिस्त भेटला, ती लोक तशीच राहिली नाहीत. When they encountered Jesus, जेव्हा त्यांचा आमना सामना झाला येशू ख्रिस्ताबरोबर, their condition changed. आमेन, त्यांची परिस्थिती बदलली. Their condition changed. त्यांची परिस्थिती बदलून गेली. Their condition reversed. त्यांची परिस्थिती बदलली. The only question is, have you encountered Jesus till today? आमेन. पण प्रश्न हा आहे की तुमचा अजून येशू ख्रिस्ताबरोबर आमना सामना झाला आहे का? Death encountered Jesus. आणि जे मृत होते त्यांचा आमना सामना झाला येशू You know, ख्रिस्ताबरोबर. I'll show you the scene. मी तुम्हाला एक चित्र दिखाता हूँ. ये साइड से यीशु आ रहा है, उसका सारा गर्दी जो विश्वास के लोग हैं. ये साइड से मयत के लोग आ रहे, जो सारे रोने वाले, रुदाली, सब आक्रोश करने वाले. When they mixed up together, आणि जेव्हा ते सर्व एकत्र येतात लोक, everyone was watching what's going to happen. ते सर्व पाहत असतात की काय करत आहे येशू ख्रिस्त. What is Jesus going to do? आता येशू ख्रिस्त काय करणार आहे? The group on Jesus' side were watching. Now this man is going to rise up. आणि येशू ख्रिस्ताबरोबरची गर्दी होती, ते पण पाहत होते की आता हा मनुष्य येशू ख्रिस्त काय करणार आहे. This side the crowd is watching and questioning, what is this man doing with this dead body? आणि जेव्हा मैतीच्या बरोबरची लोक होती, ती पण पाहत होती की हा येशू ख्रिस्त आता काय करणार आहे. Which group are you in? तुम्ही कोणत्या गटामध्ये आहात? Are you in the group of Jesus? येशू ख्रिस्ताच्या आहात, Or you're in the group of those people who have lost every hope? का जी लोकांनी सर्व आशा गमावली त्या लोकांच्या गटामध्ये तुम्ही आहात? If you have lost hope, nothing will be raised. आणि जर तुम्ही आशाच गमावली तर कुठलीच गोष्ट पुनर्जीवित होणार But if you are in the group of Jesus, whatever is dead will come back to life. आमेन. पण जर तुम्ही येशू ख्रिस्ताच्या गटामध्ये आहात तर सर्व गोष्टी पुनर्जीवित होतील. Hallelujah. Hallelujah. Whenever death encountered Jesus, dead Amen. were raised Amen. back to life. आणि कोणीही मृत व्यक्ती जर येशू ख्रिस्ताबरोबर त्याचा आमना सामना झाला तो पुन्हा जीवनाने भरेल. I'll tell you something. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. This body, हे जे शरीर आहे आपलं, this body हे जे शरीर आहे, is carrying the resurrection power of आमेन, life. त्याच्यामध्ये पुनरुत्थानाचं सामर्थ्य आहे. Not just mine, I'm telling even yours. माझंच नाही तर तुमच्या शरीरामध्ये सुद्धा पुनरुत्थानाचं सामर्थ्य आहे. This body carries resurrection power. आमेन, हालेलुया. This body can raise even dead back to life. आमेन, आमेन, हालेलुया. There was a time in the Old Testament आणि जुन्या करारात अशी एक वेळ होती, where there was a young boy who died. आणि एक तरुण मुलगा मरण पावला, And they were digging a grave to bury him. आणि ते त्याच्यासाठी खड्डा खणत होते त्याला पुरण्यासाठी. And as they were digging, आणि जसं ते खड्डा खणत होते they saw the bones of Elisha. त्यांना हाडं सापडली Elisha. त्याच्यामध्ये. There was a prophet in the Old Testament called Elisha. आणि अलिशाची त्यांना हाडं सापडली त्या And खड्ड्यामध्ये. they were digging and digging. There was no place. आणि त्यांना तिथे जागा नव्हती So पुरण्यासाठी. they said, "Chan do na, dal do usko andar. Throw him in that ditch."
त्यांनी त्या मेलेल्या मुलाला त्याच्यामध्ये त्याची बॉडी टाकून दिली. The moment the dead body fell into that grave, आणि ज्या क्षणी ती बॉडी त्या खड्ड्यामध्ये पडली, Elisha's dead bones touched that boy. आणि अलिशाची जी हाडं होती त्या मुलाला स्पर्श झाली त्याचा. The bones of Elisha was carrying the anointing even in the grave. आणि त्या खड्ड्यामध्ये त्या अलिशाच्या जे बोन्स होते किंवा हाडं होती त्याच्यामध्ये सुद्धा सामर्थ्य होतं जीवनाचं. अलीशा का अस्थियों में भी परमेश्वर का अभिषेक Amen, मरने के hallelujah. बाद भी बह रहा था. Hallelujah. That means when God gives you something, He never takes it back. Amen, Even if you die, hallelujah, it will still hallelujah. remain with you. हालेलुया, हालेलुया. God, when He blesses, when He heals, when He delivers, when He adds, there is no expiry date to it. आमेन. आणि जे देव काही आशीर्वाद तुम्हाला देतो तर त्याला एक्सपायरी डेट नसते. क्यों? का? मैं नहीं बोल रहा, बाइबल कहता है. पवित्र शास्त्र सांगतं. In the Garden of Eden, ईदन बागेमध्ये God said, "Let us make man." आपण एक मनुष्य बनवूया. और मनुष्य को बोला, आणि त्याला सांगितलं मनुष्याला be blessed, आशीर्वादित हो, be fruitful, बहुगुणित हो, multiply. बहुगुणित हो. Correct? क्या ऐसा बोला? Be blessed and die, का असं म्हटलं आशीर्वादित हो आणि मरण पा. be fruitful and die, फलदायी हो आणि मरून जा. multiply and die. बहुगुणित हो आणि मरून जा. Death was not in God's plan. आणि मृत्यू किंवा तिथं देवाच्या योजनेमध्ये नव्हती. परमेश्वर का योजना में मरण है ही नहीं. हालेलुया. That means याचाच death अर्थ is God's enemy. की मरण हे देवाचं शत्रू आहे. Wherever Jesus saw death, आणि जिथे कुठे येशू ख्रिस्त मरण पाहतो, he just did not leave. He didn't say, मैं आया हूँ funeral service करने के लिए, मैं आया हूँ डेड को रेस करने के लिए. आमेन. He हालेलुया. didn't come, oh डेड हो गया क्या, चलो मैं भी हेल्प करता हूँ तुमको फ्यूनरल सर्विस में. जीसस ऐसा नहीं बोला. जीसस बोला, अरे मैं फ्यूनरल सर्विस को हेल्प करने नहीं आया, मैं फ्यूनरल सर्विस का मुर्दा को उठाने के लिए आया. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. When Jesus encountered this dead boy, आणि जेव्हा त्या मुलाबरोबर येशूचा आमना सामना झाला, death will not remain. तिथे मरण राहूच शकत Because नाही. death is not God's plan. कारण मरण हे देवाची योजनाच नव्हती. In anything that you encounter death, आणि जिथे कुठे तुम्हाला मरणाचा सामना होतो, if you see things in your life start dying, तुम्ही जर पाहताय की कुठल्या तरी गोष्टी तुमच्या जीवनातल्या मरण पावत आहेत, if you see your health dying, जर तुम्ही पाहताय की जे आरोग्य आहे ते तुमचं कमी होत आहे, मरण relationship पावत आहे, dying, नातेसंबंध मरत आहे, everything that God gave it is disappearing, आणि जे देवाने दिले ते नष्ट होत आहे, it is not God's plan. तो देवाची योजना नाहीये ते. It is a devil who is a robber who is trying to rob all things out of तो your life. सैताने त्या सर्व गोष्टी चोरायचा प्रयत्न करतोय. Hallelujah. हालेलुया. When God gives, there is no expiry to it. जेव्हा देव देतो त्याला कुठली एक्सपायरी डेट नसते. मेडिसिन बॉटल पे हम लोग देखते हैं, ये तारीख को बनाया, ये तारीख को एक्सपायर. गॉड ने बोला, मैंने ये तारीख को तुम्हें ब्लेस किया, इसमें कोई एंड नहीं है. दिस विल Hallelujah. कंटिन्यू लाइफ हालेलुया. लॉन्ग. Praise God. हालेलुया. This boy हा जो मुलगा होता was not supposed to die. तो मरायला नको होता. He was young. तो तरुण होता. That was not his time to die. ती वेळ त्याची मरणाची, ते वर्ष त्याच्या मरणाचं नव्हतं. Praise God. हालेलुया. Many young people die. अनेक तरुण मरत आहेत. Many young people are leaving. अनेक तरुण लोक They are dying. मरत आहेत. That is not God's plan. ती देवाची योजना नाही. It is the devil. ती सैतान आहे It त्याच्या is the मागे. devil. तो सैतान आहे त्याच्या मागे. God says, I came to give life. देव म्हणाला, मी आलो आहे जीवन देण्यासाठी. I came to give life. मी जीवन देण्यासाठी आलेलो आहे. Hallelujah. हालेलुया. The son of this widow, आणि ह्या विधवेचा मुलगा, she had only hope on the son. तिची फक्त आशा तो एकटा मुलगा होता. And he raised that son. तिने येशू ख्रिस्ताने त्याला उठवलं मरणातून. And the Bible says in verse number 17, आणि पवित्र शास्त्रामध्ये सांगितलं आहे आपल्याला, he gave it back to that widow. आमेन. त्याने त्या विधवा स्त्रीला तो परत केला. He gave it back to विधवा that स्त्रीला widow. तो परत केला. Whatever is dead जे कुठली गोष्ट मरण झाली, मृत झालेली आहे in your life, तुमच्या जीवनामध्ये, God will raise it and give it back to you. आमेन, देव ती पुन्हा पुनर्जीवित करेल. Whatever you think it is gone,
तुम्ही कुठल्याही गोष्टीचा विचार करताय की ती निघून गेली I आता don't मृत think so झालेली it will आहे. ever come back. तुम्ही असा विचार करताय की ती पुन्हा परत येणार नाही. I don't know whether my relationship will ever flourish again. तुम्ही असा विचार करताय का की तुमचे नाते संबंध पुन्हा पहिल्यासारखे होणार I don't know नाही. whether I will again be reestablished. तुम्ही असा विचार करताय की मी पुन्हा स्थापित होईल की नाही. When your encounter happens with Jesus, जेव्हा तुमचा आमना सामना येशू ख्रिस्ताबरोबर होईल, everything will raise back to आमेन, life. पुन्हा सर्व गोष्टी त्या जीवनाकडे येतील. I'm telling you, मी तुम्हाला सांगतो, our God आपला परमेश्वर hates death. तो त्या मरणाचा द्वेष करतो. He hates death. तो त्या मरणाचा द्वेष करतो. He hates death. तो त्या मरणाचा द्वेष You know, करतो. when young people go to heaven, आणि जेव्हा तरुण लोक जेव्हा स्वर्गात जातात, he cries for them. तो रडतो. Not because he came to heaven, की तो स्वर्गामध्ये आला म्हणून नाही, because he could not fulfill my plan. कारण त्याने माझी योजना पूर्ण केल्या नाही म्हणून. You know, God says, live long. देव म्हणतो दीर्घायुष्य जगा. दीर्घ आयुष्य प्रभु का योजना है. आमेन, Not आमेन. जल्दी निकल के जाना हेवन में. ये गॉड का वर्ड नहीं है. God says live long. देव म्हणतो दीर्घायुष्य तुम्ही जगा. जितना तुम चाहते हो जियो. जेवढं तुम्हाला हवंय तेवढं तुम्ही जगा. But our people have been taught this in this way. पण आपल्या लोकांना असं शिकवण्यात आलंय 60 हो गया बस हो गया, 65 हो गया बहुत बुढ़ा हो गया मैं, 70 बोलो तो सर के ऊपर से पानी, 80 बोलो तो तुम कैसा टिका है, 90 बोलो तो इम्पॉसिबल. Because this is what has been taught in the world. असं जगामध्ये शिकवण्यात आलेलं आहे. Heart attack is happening, brother, at the age of 35. 35व्या वर्षी हार्ट अटॅक येत आहे. क्या लाइफ जिएंगे लोग? It may be happening for the world, for God's children, live long. आमेन. जगामध्ये ते होत असेल पण देवाच्या लेकरांसाठी If it दीर्घायुष्य is आहे. happening for the world and where the devil is ruling, I don't come under the rule of the devil. I come under the kingdom of God. हालेलुया. त्या जगावर तो सैतान राज्य करतो आणि त्याच्या राज्याखाली मी येणार नाही. मी देवाच्या राज्यामध्ये आहे. Say, I will live long. म्हणा मी दीर्घायुष्य I जीवन will जगेन. live healthy. मी आरोग्यदायी जीवन I will जगेन. live prosperous. मी समृद्धीचं जीवन जगेन. That is God's plan for me. आणि तीच देवाची योजना आहे I माझ्यासाठी. reject every early death in Jesus' name. वेळेआधी मरण मी नकारते प्रभू येशूच्या I नावामध्ये. reject sickness in Jesus' name. मी सर्व आजारांचा नकार करते येशूच्या नावामध्ये. Hallelujah. हालेलुया. You are not to die early. तुम्ही वेळेआधी मरण नाही तुमच्यासाठी. I always give an example. मी नेहमी एक उदाहरण मोसेस देतो. 120 साल का भी जवान था, बुढ़ा नहीं. हालेलुया. मोशे 120 वर्षाचा तरुण होता. Yet in his leg, त्याच्या 120 वर्षाचा असताना त्याच्या spring, गुडघ्यांमध्ये spring कैसा रहता है? Yeah, tongue, 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 tongue. When he used to climb up the mountain, जेव्हा तो पर्वत चढून जायचा, he used to go climb up the mountain प्रभु से मिलने. वो रास्ता 7 किलोमीटर का रास्ता था. ऊपर फ्लैट नहीं, ऊपर चढ़ के जाने का. How he used to go? रोप डाल के नहीं. तो कसा जायचा? Run. He पळत used to जायचा. run 7 kilometers up. आमेन. आणि तो 7 किलोमीटर पळत ते डोंगर चढायचा. ऊपर जाने के बाद नहीं मरता, पानी देगा क्या कोई? मैं बहुत थका है. हाँ, 7 किलोमीटर ऊपर चढ़ के आए. He had that energy. त्याच्यामध्ये ती ऊर्जा होती. Being in the presence of God, he had देवाच्या सानिध्यात बसून his strength was renewed. आमेन. त्याचं जे सामर्थ्य आहे ते नवीन होत होतं. His legs were like legs of young boy. आमेन. आणि त्याचे पाय ते एनर्जी त्याची ऊर्जा त्या तरुण लोकांसारखी होती. Moses actually मरी नहीं रहा था. मोशे मरतच नव्हता. ट्रूथ ये है कि मोसेस एक्चुअली मर ही नहीं रहा था. और जब तक मोसेस नहीं मरता है, जोशुआ आगे नहीं जा सकता है. अभी करने का क्या? गॉड बोला अभी क्या मैंने मोसेस को ऐसा बनाया, अभी मोसेस मर ही नहीं रहा है. It was not God's desire that Moses should die, but then the plan through Joshua would not come active unless Moses goes away. आणि जोपर्यंत मोझेस मरत नव्हता तोपर्यंत जी योजना योशूच्या द्वारे देवाने आखली होती ती पूर्ण होत नव्हती. यानी कि ऐसा है ना कि प्रभु का बच्चा बोलना चाहिए, प्रभु मैं नहीं आ रहा है हेवन इतना जल्दी, मैं हालेलुया. नहीं जाएगा इतना जल्दी हेवन, मुझे जीना है. I want to live on this earth. I will live prosperous. Why? Because when I live, I will declare your works. आमेन. हालेलुया. क्योंकि मैं अगर जीऊंगा तो तेरे कार्य के बारे में बताऊंगा. Lord अगर मैं Jesus. जीऊंगा तो तेरा गौरव लेकर आऊंगा. अगर मैं Hallelujah, जीऊंगा तो Jesus. लोग तेरे बारे में जानेंगे. मर के मैं जल्दी चला गया वहां पे
then I'll be selfish. मग मी स्वार्थी आहे. But God's plan मेरे द्वारा पूरा होना चाहिए. Amen. इसलिए मैं Hallelujah. जल्दी नहीं जा. I told the Lord, I will not go home till the time I fulfill my days. आमेन. मी देवाला सांगतो की जोपर्यंत माझ्याद्वारे योजना पूर्ण होत नाही तुझी तोपर्यंत मी स्वर्गात जाणार नाही. Praise God. Until the time I don't decide, I will not go. आणि जोपर्यंत मी ठरवत नाही तोपर्यंत मी जाणार नाही. नहीं पास्टर, ये अनस्क्रिप्चरल है, ये बाइबल में नहीं लिखा है. क्यों कुछ भी बोल रहे हैं? नहीं, I'm telling you, it is your choice. I told you, it is your choice whether to go or not to go. ही तुमची निवड आहे. तुम्हाला स्वर्गात जायचंय, मरण तुम्हाला घ्यायचंय की नाही. If you decide in your mind, बस हो गया, बस हो गया, बस हो गया, बस हो गया, God will take you. But if in your mind, so no, 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 Lord, I have to do your work, I have to live long, God will add strength. Amen. God will add days, God will add years to your life. Hallelujah. Hallelujah. Praise God. Nothing that comes in contact with Jesus will remain dead. आणि जे काही येशू ख्रिस्ताच्या स्पर्शामध्ये येतं किंवा कॉन्टॅक्ट मध्ये येतं ते तसंच राहत नाही, मृत. अभी सोचो क्या क्या है मेरे जीवन में प्रभु ऐसा जो पहले था, अच्छा था, लेकिन अभी सब निकल गया. I have lost my hope, Lord. I have lost my even desire for that, Lord. माझ्या इच्छा, माझ्या आकांक्षा, माझ्या आशा मी गमावल्या परमेश्वर. अच्छा था प्रभु मैं पहले, लेकिन अभी वो है नहीं, वो टाइम नहीं है. But I'm telling you, that can come back to life again. Amen, amen, hallelujah. It can come back. Yes. God is a Lord who wants to fulfill your heart's desire to the fullest. आमेन. आणि देवाला तुमच्या हृदयातल्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत. Fullest. पूर्ण करायच्या आहेत, भरपुरीने पूर्ण. प्रभु पूछेगा और क्या करना है, बोलो और क्या चाहिए तुझे. You will say, Lord, this is, God says, I will add it, I will give it. Hallelujah. और क्या चाहिए बोलो. The day you say, Lord, I am full, He will take you. ज्या दिवशी तुम्ही म्हणताल की आता बास झालं परमेश्वरा, तो घेऊन जाईल तुम्हाला. I'm telling you, leave that mindset of early going to heaven. आणि तुमची जी मानसिकता आहे की लवकर घरी जायचं प्रभूच्या, ती काढून टाका. It is not from God. ती देवापासून नाही. It is our choice. ती आपली निवड आहे. और God respect करता है. आणि देव आपल्या इच्छेचा मान राखतो. But God का desire जान लो, प्रभु चाहता है तू जल्दी मेरे घर मत आ. Hallelujah. Yes, Lord Jesus. This is scriptural. आणि हे वचनाद्वारे आहे, Paul said, वचनानुसार आहे. I don't want to go. पौल म्हणतो मला जायचं नाही Because मेरा काम है धरती पर. अगर मेरे को पर्सनली पूछा, पॉल बोला मेरे को पर्सनली पूछा तो हाँ मैं जाने के लिए तैयार है, लेकिन प्रभु क्योंकि तेरा योजना है ना, इसलिए मैं चूज किया इधर ही रहता हूँ मैं. Hallelujah. That means Paul decided whether to go or not to go. Hallelujah. Amen. Praise God. Hallelujah. God's adding life in every lifeless Amen. situation. Hallelujah. हर एक जीवितहीन परिस्थिति में परमेश्वर उसका जीवन उंडेल दे रहा है. Hallelujah. Amen. Let's all stand on your places. Yes.